मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, काल एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी 2 उमेदवारांना एबी फॉर्म ऐन टाईमावर पाठवलेले आहेत. आणि ऐन टाईमावर म्हणजे कधी, तर फॉर्म भरायला फक्त 1 तास वेळ बाकी होता. त्या 1 तासामध्ये खास विमानाने 2 फॉर्म जे आहे ते पाठवलेले आहे अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उभे करण्यासाठी. कुठली घटना आहे ही आणि असं का केलं असेल शिंदे यांनी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नांदगाव, जिथून भुजबळ फॅमिली किंवा आपण म्हणूया छगन भुजबळ, आता त्यांचे समीर भुजबळ म्हणून पुतणे उभे आहेत, हे उभे असतात. 2019 साली भुजबळ यांना नांदगावच्या सुहास कांदे यांनी हरवलं होतं आणि तेव्हापासून भुजबळ आणि कांदे यांचं काही पटत नाही. कांदे शिवसेनेमध्ये शिंदे गटासोबत गेलेले आहेत. आता सुरुवातीला तर ते विरोधामध्ये होते, परंतु जेव्हा आता काय म्हणूया अजित पवारसुद्धा शिंदे यांच्यासोबत गेलेले आहे, भाजप यांच्यासोबत गेलेले आहे, म्हणजे कांदे आणि भुजबळ आता एकाच गटामध्ये आलेले आहे. असं असलं तरी या दोघांचं भांडण काही संपलेलं नाही आहे. आता नांदगावमधून महायुतीने सुहास कांदे यांना उमेदवारी दिली. महायुतीने उमेदवारी दिल्याच्या नंतर इथून भुजबळांना उमेदवारी मिळाली नाही, म्हणून अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी अपक्ष फॉर्म भरला. कोणाच्या विरोधात उभं राहण्यासाठी? महायुतीमधल्या शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी. आता हे असं असताना ही गोष्ट शिंदे गटाला बिलकुल आवडली नाही आणि शिंदे गटाचं असं म्हणणं होतं की हे असं नाही करायला पाहिजे त्यांनी, म्हणजे अजित पवार गटाचा तो उमेदवार आहे, त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि याच्यामुळे महायुतीलाच नुकसान होऊ शकतं असं त्यांना वाटलं. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. याच्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की तो त्याचा प्रश्न आहे, त्याचा चॉईस आहे, काय करायचं त्यांनी. म्हणजे थोडक्यात काय म्हणूया, छगन भुजबळ यांना याच्याबद्दल काहीही फार वाटलेलं नाही आहे, किंवा मला असं वाटतं की बरंच वाटलं असणार आहे की कांदेच्या विरोधामध्येच आपला पुतण्या लढणार आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा काही तास उरलेले होते, तेव्हा आपण हे असंच करावं, अजित पवार गटाच्या विरोधामध्ये आपण उमेदवार द्यावे म्हणून 1 तासाआधी शिंदे यांनी एबी फॉर्म पाठवलेले. एबी फॉर्म म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एखाद्या उमेदवाराला उभं राहायचं असेल एखाद्या पक्षाकडून, तर त्या पक्षाकडून त्याच्यासाठी त्याला एबी फॉर्म मिळत असतो. कुणीही तसं दावा नाही करू शकत की मी या पक्षाकडून उभा आहे, त्या पक्षाने त्याला तसं व्हॅलिडेशन द्यायला लागत असतं. तर तसे 2 एबी फॉर्म अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उभे करण्यासाठी पाठवले. कुठल्या ठिकाणी आहेत ते 2 एबी फॉर्म? तर त्या 2 जागा आहेत देवळाली आणि दिंडोरी. देवळालीमध्ये सरोज अहिरे या अजित पवार गटाच्या यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली होती. यांच्या विरोधामध्ये जयश्री अहिरराव माजी तहसीलदार आहे, या शिंदे गटाने त्यांना फॉर्म दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अजित पवार गट आणि शिंदे गट एकमेकांसोबत भिडणार आहे. कुठे? देवळालीमध्ये. याशिवाय दिंडोरीमध्ये सुद्धा असंच दिसत आहे की दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ आहेत. नरहरी झिरवळ यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि या ठिकाणी नरहरी झिरवळ यांच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी धनराज महाले माजी आमदार आहेत, यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा शिंदे आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधामध्ये लढणार आहेत. आणि बाकीचे इतर उमेदवार तर आहेतच महाविकास आघाडीचे आणि बाकीचे वंचित वगैरेचे. तर बघा, आपण ज्याला म्हणतो की महायुती आहे, जेव्हा की आपण म्हणतो की हे सगळेजण सोबत आहे आणि सोबत असताना सुद्धा असं झालेलं आहे. इव्हन आघाडीमध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी आघाडीमधल्याच 2 पक्षांनी, काँग्रेस आणि शिवसेना दोघांनी फॉर्म भरलेले आहे. मात्र हे ज्या पद्धतीने झालेलं आहे की त्यांनी तसं केलं म्हणून आपण असं करूया, ज्याच्यामध्ये कुठेही बोलणी झालेली नाही आहे आणि 1 तासाआधी तुम्ही डायरेक्ट विमानाने 2 फॉर्म पाठवता. तर हे जे काही आहे, याशिवाय त्यांना ज्या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे, म्हणजे नांदगावमध्ये त्यांना असं म्हणायचं आहे की समीर भुजबळ का उभे राहिले, तर समीर भुजबळ यांना अजित पवारांनी उमेदवारी नाही दिली. घड्याळ्या चिन्हावर ते लढणार नाही आहेत, ते अपक्ष उभे राहिलेले आहेत. म्हणजे ते आधी होते अजित पवार यांच्यासोबत, पण ते अपक्ष उभे राहणार आहे कारण की त्यांचं असेल त्या ठिकाणचं लोकल वाद. तर अशा प्रकारे जेव्हा आपण बघतोय की ही जे काही महायुतीमध्ये चाललेलं आहे, हे याच्या आधीपासूनच चाललेलं आहे. शिंदे गटाचे अनेक उमेदवार असं म्हणत होते की आम्हाला अजित पवार यांच्या शेजारी बसलं की ओकारी येते, आम्हाला त्यांच्यासोबत जायचंच नव्हतं. अशा प्रकारे वक्तव्य अजित पवारांबद्दल शिंदे गट असेल, भाजप असेल, नेहमी करत असतं. आणि या ठिकाणी मुद्दामून असे ऐन टायमावर 2 फॉर्म जे आहे ते पाठवलेले आहे. आधीच अजित पवार गटाला फार जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या नाही आहे. मला असं वाटतं की 55-56 जागी अजित पवार गट जो आहे तो उभा आहे या
आमदारकीसाठी. आता अर्थातच कालचा शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा. अजून 2-3 दिवस आहे. फॉर्म वापसही घेऊ शकतो. 3 तारखेपर्यंत फॉर्म वापस घेता येणार आहेत. आता या ठिकाणी नेमकं हे काय करतात, फॉर्म वापस घेतात का, हे पाहण्यासारखं असणार आहे. त्यांनी जर फॉर्म नाही वापस घेतला तर महायुतीमध्येच इथे लढत होणार आहे. याचा अर्थ जे आहे ते हे जे म्हणत असतात की महाविकास आघाडीमध्ये फूट पडली, मग आता का नाही म्हणत आहेत की महायुतीमध्ये फूट पडली, यांचं काही पटतच नाही आहे. तर असं सगळं थोडक्यात अशा गोष्टी या होत असतात, आघाडीमध्येही होत असतील. मात्र ज्या म्हणूया तत्परतेने हे झालेलं आहे, विमानाने फॉर्म पाठवणं, म्हणजे ही खूपच ड्रॅमॅटिक, खूपच नाटकी, आपण म्हणूया की नाट्यमय घडामोड आहे की कुणाच्या गावी नव्हतं की असं काहीतरी होईल आणि एका तासात फास्टमध्ये जे आहे ते असं फॉर्म पाठवला जातो. तर हे असं आहे. कांदे आणि भुजबळ यांचा संघर्ष हा खूप जुना आहे. आणि अजून एक म्हणजे फक्त असंच नाही आहे की समीर भुजबळ हे कांदे यांच्या विरोधामध्ये अपक्ष लढत आहेत. त्या ठिकाणी सुहास कांदे नावाचाच अजून एक व्यक्ती जो आहे तो उभा आहे. सुहास कांदे यांच्या विरोधात सुहास कांदेच उभे आहेत. ओके, ते पण अपक्ष असणार आहे. दुसरं कुठल्या तरी चिन्हावर ते लढतील. मात्र सारखे नावं आहे आणि असं म्हटलं जाते की हा जो सुहास कांदे नावाचा माणूस आहे तो भुजबळ यांनी मुद्दामून उभा केलेला आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. आता सारख्या नावाचे तर अनेक लोक अनेक ठिकाणी उभे केलेले आहेत. इव्हन रोहित पवार विरुद्ध रोहित पवार नावाचेच व्यक्ती रोहित पवार यांच्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे. हे मुद्दामून केलं जातं इतरांची मतं खाण्यासाठी, की लोकांच्या लक्षात नाही येणार. लोकांना असं वाटेल की अच्छा, कारण की नावं जर सारखी असतील तर एकाखाली एकच येतात आणि कन्फ्युजनमध्ये जे आहे ते कन्फ्युजन होतंच. 5 पैकी 1 माणूस तर असं होतं की चुकून खालचं वरचं बटन दाबून देतो नाव पाहून, डायरेक्ट चिन्ह न पाहता. आणि हे असं सगळं आहे. या सगळ्या घडामोडीवरून तुम्हाला काय वाटतं? कांदे आणि भुजबळ यांचा संघर्ष तुम्ही जळून पाहिलाय का? तुम्ही नांदगाव या भागातले आहात का? नाशिक नांदगाव या भागामध्ये यांचं काय नेमकं आहे, काय हितसंबंध यांचे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, काय यांचा वाद आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.